परीक्षकांसाठी स्पर्धक बोलतोय कोड क्रमांक 56 विश्वास दसगुडे. नमस्कार. विचार मंचावर उपस्थित ज्ञानोपासक शिक्षक आणि माझ्या मित्र व मैत्रिणी, माझं नाव विश्वास दसगुडे. माझ्या स्पर्धेचा विषय हा महाराष्ट्र जगवायचा आहे. विषयाकडे वळण्याच्या अगोदर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध विरोध करून संपूर्ण महाराष्ट्राला ज्वलंत ज्योतीने प्रकाशित केलं, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राला अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करायचं असेल तर पुन्हा एकदा ज्वलंत ज्योती महाराष्ट्र प्रकाशित करणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी आपला महाराष्ट्र जगू शकतो. माझ्या विषयाकडे होतो. आज महाराष्ट्राने आपल्या वैभवशाली इतिहासामुळे सामाजिक सांस्कृतिक प्रगतीचा आदर्श निर्माण केला. आज तोच महाराष्ट्र अनेक संकटाला तोंड देत आहे. ते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास, वाढलेली शहरीकरण आणि प्रदूषण आणि सामाजिक प्रश्नचिन्ह निर्माण आहे. त्यामुळे महाराष्ट्र वाचवणं अत्यंत आवश्यक. महाराष्ट्रात जंगलतोड होत आहे. जंगलतोड झाल्यामुळे महाराष्ट्रात तापमानात देखील वाढ होत आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे दर वर्षानुवर्ष मृत्यूच्या माणसाच्या प्रमाणात वाढ होत आहे. जर मृत्यूचे प्रमाण कमी करायचं असेल तर जंगलतोड थांबवणे गरजेचे आहे. नदी प्रदूषित होत आहे. आपण तिथल्या ऐतिहासिक उद्योगधंदे वाढले जातात आणि उद्योगधंदे वाढले रासायनिक पदार्थ नदी पात्रामध्ये सोडले जातात आणि आपण तिथं कचरा पसरवण्याचं काम करतो. मग तिथल्या नदीचं संरक्षण म्हणजे आपल्या आरोग्याचे संरक्षण. सेंद्रिय शेतजमीचा ऱ्हास होत आहे आणि वाढते शहरीकरण आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेली जीविका धोक्यात येत आहे. मग महाराष्ट्रातील विशेषतः शेतकरी शेतीमध्ये पीक घेतात. विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपण पाहिलं की तिथले शेतकरी पीक नष्ट होतात आणि आत्महत्याकडे होतात. मग तिथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या शेतीचा अवलंब केल्यास ते महाराष्ट्राला विकासाला चालना देईल आणि जे ग्रामीण अर्थव्यवस्था सिंचनाच्या सुविधा आणि हक्काच्या बाजारपेठा निर्माण करून दिल्या, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनेल आणि देशाला विकासाला चालना भेटेल आणि महाराष्ट्राला एक विकासाला नवी दिशा देता येईल. महाराष्ट्र घडवायचा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक शैक्षणिक संस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी जास्तीत जास्त उपलब्ध व्हाव्या त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण जास्त उपलब्ध व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपणे म्हणजे ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा, कला संस्कृती आपल्याला अभिमान देणारी आहे. आता ती कुठेतरी लोप पावत चालली आहे, पण त्याला जपून ठेवणं. पण आपण काय करतो, एखाद्या ऐतिहासिक स्थानकुशी जातो आणि त्याच्या भिंतीवर काहीतरी करतो आणि कचराही पसरवतो. मग आपण त्याच्या नियमाचं पालन नाही केलं, येणाऱ्या भविष्यातल्या पिढींना ते ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी राहणार नाही. मग आपण त्याला ऐतिहासिक स्थळांच्या नियमाचं पालन केलं, येणाऱ्या भविष्यातल्या पिढींसाठी ते ऐतिहासिक स्थळ पाहण्यासाठी राहतील. मग आपण त्याचे संवर्धन करणं आपली गरज आहे. महाराष्ट्र विविध नटलेला परंपरेचा आणि विविध संस्कृती, जाती आणि धर्माचे लोक एकत्र राहतात. पण इथं गालबोट बोलणारे शब्द जरी थांबले तर महाराष्ट्राला विकासाला नवी दिशा आणि महाराष्ट्रातील लोक एकत्र येतील आणि महाराष्ट्राला नवीन उंचावर नेता येईल. महाराष्ट्राचं संरक्षण म्हणजे काय, देशाचे, राष्ट्राचे, राज्याचे संरक्षण नव्हे, महाराष्ट्रातल्या समतेचे, एकतेचे आणि विचारधारेच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे संरक्षण. महाराष्ट्र अजूनही ग्रामीण भागामध्ये उपलब्ध आहे. ग्रामीण भागामध्ये रस्ते, वीज, लाईट आणि आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पुरवल्या की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनेल. आणि याच इतकी नाही ते महाराष्ट्रामध्ये महिलांना रोजगारासाठी प्रोत्साहन करणं आणि खेड्यागावातल्या युवकांना खेड्यागावातच रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणं आपली गरज आहे. त्याचमध्ये लघुउद्योग, हस्तकला क्षेत्रामध्ये प्रोत्साहन दिलं की सामाजिक संघटनेचा मदत घेतला ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत बनेल आणि देशाला विकासाला चालना भेटेल. आणि महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक संस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराची संधी जरी वाढवणं आपल्याला आता सध्या तरी गरजेचं आहे, पण आज ते महाराष्ट्रातून कुठेतरी लोप पावत चालले. दारिद्र्य, बेरोजगारी आणि भिकारपणा अशा पद्धती आपल्याला पाहायला भेटतात. मग त्यासाठी आपल्याला संवर्धन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र वाचवायचं आहे हे कोणत्या सरकारी योजनेपुरतं, या धोरणेपुरतं मर्यादित नसून सामान्य नागरिकांचा सहवास तितकाच महत्वाचा आहे. सामान्य नागरिकांचा सहवास म्हणजे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, जंगल संवर्धन हे जनता महाराष्ट्रात संवर्धन केल्यास प्रत्येक व्यक्तीने महत्वाचं काळजीपूर्वक लक्ष ठेवून काम करणं गरजेचं आहे. आणि आज महाराष्ट्राच्या निर्माणासाठी महाराष्ट्राच्या सर्व व्यक्तिमत्वाने, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांनी आपल्या व्यक्तिमत्वाचं भान ठेवून समाजामध्ये लढण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि विचारपीठाची रजा घेताना इतकंच की महाराष्ट्राच्या समस्या जाणून घेऊया आणि त्याचं निराकरण करूया. महाराष्ट्र निर्माणासाठी कष्ट करूया. येणाऱ्या भविष्यातल्या पिढीसाठी समृद्ध, स्थूळ आणि नवनिर्माण महाराष्ट्राची निर्मिती करूया. धन्यवाद. स्पर्धकांनी घेतलेला वेळ